तुम्हीच ठरवा खरी शिवसेना कोणाची. ठाकरेंच्या वाघाने कुठलेही पद नसताना संभाजीनगरात शिवसेनेचे सदस्य फोडायचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्याचा कान फोडलं. तर दुसरीकडे मंत्रीपद असताना सुद्धा शंभूराज देसाईला कुत्र्यासारखा फरफटत नेऊन असा तुडवला की हात फ्रॅक्चर झाला. तरी एकनाथ शिंदे शांत बघत बसले. खरंच शंभूराज आज खऱ्या शिवसेनेत असते तर भाजपवाल्यांनी धक्काबुक्की करण्याची हिंमत दाखवली असती का? शंभूराज देसाई यांना कसे फटके पडले ते त्यांच्याच तोंडून ऐका. सभापती महोदय, या दगडाला 4 पोलीस मागे घ्या, हे अजून दुखतंय. या दंडात 4 पोलीस दोघांनी कंबर आवळली माझी. थोड्या दिवसांनी मी सुद्धा हात गळ्यात घालून फिरणार, बघाच. खरंच आज डोळ्याचे पारणे फिटले. देसाईला तुडवताना बघून समोरचा भाजपने संभोग केला. हात मोडल्यावर शंभूराज देसाईला कळलं असेल उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर युती तोडली होती. ही सगळी मंडळी उठा हिंदुत्वासाठी या होत्या काय काय ती कारणं. आणि हीच माणसं आज मार खाताना दिसतायत. नवल वाटतं मला. एवढं सगळं मार खात असताना सुद्धा एकदाही त्या भारतीय जनता पक्षाचं तोंडातून नाव आलेलं नाही. विधानसभेच्या आतमध्ये ज्या वेळेस शंभूराज देसाई नावाचा आमदार आणि मंत्री ज्या वेळेस मला इथे पकडलं, सभापती महोदय, अजूनही माझा हात दुखतोय. सभापती महोदय, मला इथे लागलं. सभापती महोदय, रक्त आलं. सभापती महोदय, 100 जणांनी मला उचलून नेलं. सरकारमधल्या मंत्र्याला पालकमंत्री सुद्धा. बरं, साताऱ्याचा पालकमंत्री सुद्धा, सरकारात मंत्री सुद्धा. विचार करा. एकेकाळी गृहराज्यमंत्री राहिलेला हा माणूस. याला उचलून नेलं जात, धरून नेलं जात, ती बोट कापून रक्त येत. कालपर्यंत तर ती मोठी हाताला ते प्लास्टर घातलं होतं आम्हाला. जर मंत्र्यांना आम्हाला संरक्षण द्या, संरक्षण. तुम्हाला मंत्रालयात मंत्र्यांना संरक्षण, मंत्र्यांना अगोदरच संरक्षण असतं. त्यांना अशा प्रकारे जर संरक्षण द्यायची वेळ आली तर तुमचं आमचं काय? विचार करा आपले. शिवसेनेचे 20 वाघ, मी वाघ हा उल्लेख करतो, 20 आमदार. काय प्रकारचा तो संघर्ष ते आपल्या सभागृहामध्ये आणि बाहेर समाजामध्ये करत असतील ना. निधी मिळत, आपल्या आमदारांना निधी मिळत नाही. आपल्या आमदारांना सरकारचे आपल्या आमदारांना कुठलेही इतर फायदे मिळत, काहीही मिळत नाही. विचार करा, तरी सुद्धा भेटतात. तर हा व्हिडिओ पहा ना. किती ती केविलवाणी अवस्था. म्हणे तर आणि म्हणे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. मी आत्ताच एबीपीचे वृत्त पाहिलं. म्हणे आम्ही राजीनामे देऊ का बाबांनो? तुमच्या मुख्य नेत्याने सुद्धा असे राजीनामे खिशात ठेवले होते. जरा पहा ना यांची काय केविलवाणी परिस्थिती. यायला पाहिजे हो. सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहोत का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचे अंतर होतं. मेटल डिटेक्टर लावला होता, जिथून सदस्य आत जातात सभागृहातल्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत आणि पालकमंत्री आहेत. मला जाऊ दे. मला सभापती महोदय, या दंडाला 4 पोलीस मागे घ्या. हे अजून दुखतंय या दंडात. 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी. सभापती महोदय, माझं अजून ठाण्यात ते 4 दिवस झालेत. मी गोळ्या खातोय. मला ते सदस्या सकट फरफटत नेलं. यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरून त्याला खाली पाडलं नाही. ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं, बाजूला. सभापती महोदय, काय आम्ही मंत्री आहोत, अहो आमदार आहोत. 4 लाख लोकांच्या तुम्ही निवडून आलेले. त्या गोंधळात सभापती महोदय काय लागल मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त. जे सदस्य माझ्या बरोबर होते, संदीप मांडवे, त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या वडिलांच्या लक्षात आल्यावर त्याने रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ, पण ते बरोबर नाही. सभापती महोदयांनी न्याय द्या, आम्हाला न्याय. आम्ही कोणाकडे मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे. परब साहेबांनी जे काही घेतलंय नाही, याच्यावर त्याला तोड नाही. या अशी माणसं कायम त्या विधिमंडळात असावीत. कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. ही माणसं परबांनी सारखी. पण अनिल परब साहेबांनी या सगळ्यामध्ये कसं एखाद्याला जागा, म्हणजे अशी अगदी सुद्धा पोटातली मारायची. पण ते सुटलं नाही पाहिजे आणि ते कळलंही नाही पाहिजे.
लागलीही पाहिजे आणि बोलताही नाही आलं पाहिजे. असं अवघड जागेचं दुखणं यांच्यासाठी करून ठेवलं तर. एकदा हा व्हिडिओ पोस्ट करतो. सभापती महोदय, माझा माईक बंद केलेला आहे. अरे, माझा आवाज दाबलापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबला आहेत ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा का. अरे, ही हिंमत दाखवा कधीतरी. का फक्त आमच्या समोर? त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावर वेगळी डिबेट तू ऐक ना. आणि तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या. 2.5 तासाची चर्चा लावा. याच्या पुढे सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान मोठा आहे. सगळ्या कृषी राज्यात काय चाललंय? सर्वसाधारण नागरिक म्हणतोय, अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खात आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खात आहेत. मंत्री मार खात आहेत म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण 26 या पोलीस मारतोय तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसता. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतंय, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्ला आहे. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा, सत्यता मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढत आहे आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरत आहे. मार खात आहे. मंत्र्यांचा मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्याने संरक्षण बघायचं का? सर्वसाधारण आमदारांनी बघायचं आहे. त्यावर बसता. आमदार पायऱ्यांवर ते सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. आणि शेवटी आपण काय बोलतो आहोत? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते, त्यावेळेला हा विषय शेवटी नाहीसा होतो. भारतीय जनता पक्ष त्यांना तुडवले जात आहे. स्वतःला वाघ समजत आहेत. हे वाघ आता गेले. कुठे शेपटी घालून बसलेले आहेत. कोणाची हिंमत होत नाही. भारतीय जनता पक्ष कुठे गेला? ते शौर्य कुठे गेली? ती ताकद काय? फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्ष समोर शेपटी घालायची. हे या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर काढावासा वाटतो. आणि तो नाही. अरे, शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिला आणि सत्तेतून बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लाथ मारून जर बाहेर पडले, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगांच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे, काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवू लागली ताकद. दोन्ही राष्ट्रवादी हे जागे करा. जागर राज्य मार खातात, राजकीय मार खातात. ही माणसं म्हणजे तुम्ही फणा काढून शकत नाही. तुमच्याकडे फणा काढायची ताकदच नाही. ते दात काढल्यानंतर सापाची काय अवस्था असते ना, ती अवस्था आज तुम्हा सर्वांची झालेली आहे. तुम्हाला कोणी वाली उरलेला नाहीये तुमचा. जरी तुमचं नेतृत्व तुम्ही दाखवत असेल, आम्हीच शिवसेना, आमच्याकडे धनुष्यबाण, आमच्याकडे या. आमच्या तुम्ही ज्यावेळेस म्हणत होते आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, कोर्ट आम्हाला न्याय देईल आणि कोर्ट आमच्या बाजूने बोलेल, तर कोर्ट पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल, सुप्रीम कोर्टाची गोष्टी करता चिन्हाचा निकाल लावू का? चिन्हाचा निकाल लावून टाकू का? न्याय द्यायच्या गोष्टी करता जर त्या चिन्हाचा निकाल लागला तर तुम्ही कुठेही राहणार नाहीत. आता काय बोलावं? मला विनोद सुचतात ह्या सगळ्या गोष्टींवर. पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आज नाराजी दाखवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाराजी दाखवली. त्यांच्याही मनात बऱ्याच गोष्टी चालू आहेत, पाहत आहेत. कारण शेवटी तुम्ही कढीपत्ता आहात. कढीपत्त्याचे काम काय असतं? तो स्वाद आला. आमटीमध्ये स्वाद आला की कढीपत्ता उचलून बाजूला फेकायचा असतो. स्वाद घेऊन झालेला आहे. त्यांना ज्या भेटायचंय सत्ता पेटलेल्या आहेत. आताही 8-10 आमदार कमी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आहेत सोबतीला. तुमची काही गरज नाही उरलेली आहे.